मला टाकायला सर बुकी तेवढा द्या त्याला. वाचनकट्ट्याला माझा वाढदिवस होता आणि हा जर आमच्या बंधूंचा वाढदिवस आहे योगायोगाला, म्हणजे वाचनकट्टा आहे म्हणून म्हटलं नाश्ता वगैरे करण्यापेक्षा म्हणून जेवण पण आपल्या सगळ्यांना प्रसाद सोयी केल्या. पहिल्यांदा या सगळ्या आपल्या कार्यक्रमाला आपले प्रेरणा व आपले मार्गदर्शक आपले नेते सुहास पुजारी साहेब, आपले गुरुवारी प्राचार्य तानाजीराव चव्हाण सर, ज्यांचं चित्रकारिकेत मोठं नाव आहे आणि मोठं काम आहे, म्हणजे गेली 25 वर्ष मी त्यांना ओळखतोय. दुसरं असं की ऋषेश खारगे साहेब, ज्यांनी आज म्हणजे प्राध्यापिक करताना सुद्धा म्हणजे कीर्तनाशी नाळ जोडली गेली. पार्लेकर सर सुद्धा म्हणजे पूर्वी महाराजांच्या मंदिरात दर आठवड्याला प्रवचनं असायची सरांची ज्ञानेश्वरीवर आणि गाथ्यावर, पण परत सर तमाशाकडे वळले जास्त आणि मी पण बऱ्याच तमाशाला का सरांच्या बरोबर गेलो. म्हणजे अभ्यासाचं मी त्याबद्दल बोललो नाही. तुम्ही आता सरांच्या घरात सुद्धा तो थोडा गैरसमज झालाय तमाशा कसं काय, तर नाही मुद्दा असा मी पण 4-5 वर्षांकडे गेलोय. पावसाचं काळोबाळाची मुलाखत घ्यायला सरांनी मी सरांनी सांगली जिल्ह्यातला तमाशाची लोककले परंपरेवर PhD केली आणि नंतर परत उपेक्षितांच्या मदत केली. कोरोनात सुद्धा सरांनी किट दिली, बरीच कामं केली. मला फक्त एक सांगायचा भाग असा आहे की समजा आज आता 34 वर्ष झाली रक्तदान शिबिर चालू आहे. आता त्याला आमच्या भावाला बरंच शेतीच व्याप असते, आम्हाला होत नाही शेतात जायचं किंवा आमच्या आरोग्यात तक्रारीमुळं, तर त्याने रक्तदान सुद्धा केलं. आता आपलं नेहमी विवेकांचे जास्त नाही, पण 2 दिवसांचा त्याला परत जास्त जाम झाला. मला सांगायचं काय बघा, ही चळवळ मुवमेंट चालते म्हणजे आपल्या सगळ्यांचं आपल्या रक्तापासून इथं सहकार्य आहे. सर 34 वर्ष कोणालाही ब्लड लागलं तर हा ग्रुप देतोय. 34 वर्ष झाली, 1-2 दिवस नाही, ही चळवळ चालली म्हणजे इथं काहीतरी विचार आहे, इथं काहीतरी ताकद आहे. आणि सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे आता म्हणजे आपला जे आपण ज्ञानेश्वरी गाथा आणि पंढरीची वारी ह्या विषयी आपण बसायचं ठरलं आणि योगायोगानं सकाळी ठरलं तू हे बाबा थोडा विरोध असते असल्या गोष्टीला म्हणून कार्यक्रमात तू येणार येतो म्हटल्यानंतर मग आम्ही नियोजन केलं थोडं. म्हटलं सगळंच हे गोष्टी आपल्या लढे आहे एकत्र. कसं आहे आपला चळवळ चालवायची आहे, चळवळ वाढवायची आहे. आणि असं नाही आपलं करायचं की 10,000 लोक 1000 लोक, आपली जेवढी आहेत तेवढी आपल्या बरोबर घेऊन जायचं आहे. आणि सगळ्यात मोठं आहे आपल्याला शास्त्र प्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती यासाठी ही सगळी तळमळ आहे. आणि काकाजी नेहमी म्हणते नित्य साधना करा, आठवड्यात एकत्र या. आपण महिन्याने एकत्र याचा विषय आपला झाला आहे, म्हणजे आपण वाचनकट्टा महिन्यातनं. ह्याच्यापूर्वी सुद्धा सर आम्ही 10-15 वर्ष रामकृष्ण परमहंसाचं वाचनामृत वाचलं इथं बरीच वर्ष, आणि महिन्यात एक दिवस घरात जेवण घेऊन मित्र घेऊन येऊन श्रीमंगल कार्यालय आमच्या विलासराव शेंडगे जातात, बाहेर राहतात, इंजिनियर आहेत ते, पण तिथं आम्ही जेवण घेऊन जायचं, पद्मावतीत जायचं आणि मग भजन करायचं, एकत्र यायचं. साहेब सुद्धा म्हणजे ज्यावेळा कॉलेज साहेबांचा झाला त्यावेळेपासून साहेबांसुद्धा म्हणजे एकत्र. इथं काय इथं हे नाही, चळवळ चालताना थोडक्यात कसा इगो नाहीत आमचे कुठले. इथं जी चळवळ बिहार पाटलांच्या पासून पार्लेकर असतील, आंध्रा निकम दादा असतील, अधिग्रह मोरे असतील किंवा आता चव्हाण सर असतील, मला काय इतिहास थोडा सांगायचा नाही, मला बोलायचं आहे ते फक्त अध्यात्म बोलायचं आहे. खरं तर कसं आहे माहिती आहे का, शंकराचार्यांची प्रवचन किंवा तुम्ही आता साई काका जरी म्हटलं युट्यूबला तरी काकाजींची सगळी प्रवचन आहेत. आणि आता तुम्हाला आता सगळ्यांना योग आलाय. 25 ऑगस्टला शेळक्यांनाच फार्म हाऊस आहे इथं. लोक किती श्रीमंत असेल, देशातला सगळ्यात मोठा ट्रान्सपोर्ट मधला व्यवसायातला शेळक्यांना म्हणून एक प्रस्थ आहे सातारचं, त्याचं फार्म हाऊस आहे. तिथं 700-800 लोकांचं जेवणाची राहण्याची सगळी सोय असते आता. आणि आपल्या सगळ्यांचं सुद्धा तिथं स्वागत आहे. म्हणजे आपल्याला सगळ्याला मला वाटतं सातारला जवळ आहे, जाणं एक दिवस राहणं येऊन. म्हणजे जगातनं लोक येते, ज्यांना युट्यूब मधनं काकाजी माहित नाहीत, जगातनं देशातलं तर इंटरनॅशनल आहे, आंतरराष्ट्रीय, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, त्या मुली येतात. आणि आपली लोक म्हणजे काकाजींचे जे भक्त मंडळ आहेत ते विमानतळावरून मुंबईतनं पुण्यातनं फ्लाईटनं उतरले जाऊन गाड्यात आणते, इनोवा वगैरे गाड्या आहेत. म्हणजे इतकी श्रीमंत लोक आहेत, इतकी नम्र आहेत. आमचा बंधू कुठे आहे, सुनील कुठे गेला, सुनील पुजारी सुनील असतात सक्रिय. तर आम्ही एक वेळा सगळे आमच्या सासूबाई वगैरे आम्ही सगळे गेलो त्याला शिबिराला, आणि जेवणात टेबलला आमचं टेबल राहायचा तेव्हा. म्हणजे ह्या आमच्या घरात येणार जेवायचं
इथं सासूबाई असं म्हणजे इथं तर जिने नियोजन करते ती स्वतः कुठेतरी उभा राहून खातेत किंवा बाजूला आपले स्वामित्व अहंता आणि ममता आहे का ना आपली लय अज्ञानामुळं अहंता मी एक कोणतरी आहे आणि ममता म्हणजे सगळी माझी आहेत मला सांगायचं काय मला उपेक्षा करायला नाही मला 1-2-4 दिवसापूर्वी सूचना आली सर घरातनं म्हणजे साहेबांना सांगतो विशेषतः काय झालं की दासबोध वाचायला जाताना मला सवय आहे मला पण सवय लागली ती चंद्रकाकाच्या सगळी की खंडित तुम्ही काय बघू नका काय करायचं ते म्हणजे आर किंवा पार व्हायला पाहिजे पुढे आहे का नाही आपलं माहित आहे मंडूक उपनिषद आहे त्याचा मांडूक म्हणजे हे आहे प्राणी आपण सगळ्यापासून प्रेरणा घेत आली हिंदुस्थानमध्ये काय वर्ज नाही कुठलाच पक्षी नाही प्राणी नाही म्हणजे आसनं सुद्धा आपण त्याच्याकडे घेतलीत शवात्मक आपण शवासन करतो लक्षात घ्या म्हणजे प्रेरणा आहे ना आपली म्हणजे व्यापक आणि विशाल आहे हिंदू धर्म काय संकुचित आणि उगाच तेवढा असा नाही सांगायचं भाग असा आहे आपली अहंता आणि ममता आपली आड आहे आपल्या उपाधी आपण वाढवतोय आणि उपाधीनं सगळ्याचा ऱ्हास होतोय लक्षात घ्या सगळ्याचा ऱ्हास होतोय तुम्ही कोणी पण उपाधी वाढवाय गेला का नाही एक लक्षात घ्या जागृती स्वप्न सुषुप्ती त्या 3 अवस्था 4 अवस्था आहेत 4थ्या बोलल्यात आपल्याला अजून लहान गोष्ट आहे ती नुसती वाचाळता होईल आपण जागृत आहे म्हणतोय पण जागा आहे का अहो जागा नाही आपण तर रामदास स्वामी संसार ही दीर्घ स्वप्न ही माझी बायको ही माझा पोरगा ही माझा गाव कुठं आहे आपण क्षणिक आहे आपण इथं 2 तास बसलो नाही सर आपण अवलोकन करत नाही स्वतःला आपलं दृष्ट आहे साक्ष आहे बऱ्याच वेळा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय जसं आकाश वर्षे नीर तळवटे पांडे नाडर त्यात आपल्याला प्रतिबिंब दिसतंय वास्तविक त्या पाण्याच्या डबक्याच्या आधी सुद्धा सूर्य आहे डबक्यात सुद्धा आहे आणि डबकं नष्ट झालं तरी सूर्य आहे आणि आपण तो जो ज्ञान सूर्य आहे ती जी शक्ती आहे किंवा चैतन्य आहे ती आपलं आहे हे लक्षात घ्या म्हणजे तुकाराम महाराज का भांगायचे ते जातो ते तू माझा सांगाती आणि चालवी साथी धरून या आपण कधी बघत नाही लक्षात घ्या समजा माझी वाचा आहे चालू आहे वाचेचा जो वक्ता आहे वाचेत आणू शकत नाही आपण त्याला पण आपला प्रयत्न आहे तिथं पण तसं होत नाही ती गावत नाही बाप कोणाला कळलाय किंवा बापापेक्षा कोण मोठा झालाय का आपण लक्षात घ्या म्हणजे आत्मदेव सगळी जी सेवा आपण करतो ना आत्मेची करतो म्हणजे माऊली म्हणते देखे मनुजा सकळ स्वभावता भजनशील झाले असते केवळ माझ्या ठाई सगळी लक्षात घ्या तुम्हाला माहित आहे दिती आणि आदिती देव आणि दानव उत्पन्न झाले एकच कुळ आपलं सगळ्यांचं वृक्ष वेली लता सगळ्यांना निद्रा आहे आपल्याला सगळ्याला स्वप्न पडते आपण स्वप्नात मध्ये राजा होते प्रधान होते सेनापती होते आपल्याला स्वप्न पडते त्या स्वप्नातलं कोण होतंय आपलं मन होतंय त्याच्या पुढच्या अवस्था म्हणजे सुषुप्ती तिथं गाढ आपण काय खाल्लं काल काय केलं सगळं संपतंय तिथं रोज मरतोय आपण आणि रोज आपण जागृत होतोय लक्षात घ्या रोज दिवस उगावतोय पण आपल्या जीवनात हा नवल सूर्य यायला पाहिजे साधनेचा नवल सूर्य नवल अहंकाराची गोष्टी आपल्या ही गोष्ट सांगतोय ती मी अहंकाराची आहे लक्षात घ्या आपला अहंभाव वाढवायसाठी सगळे साधन आहे आणि आपला अहंभाव वाढवायसाठी आपण काय धंदा बंद केलं पाहिजेत आपली दुकानदारी आपण म्हणजे साधं काय म्हणून बोलतोय काय सगळे आपण गुरु बंधू आहे लक्षात घ्या माझ्याविषयी तर म्हणजे मला सांगायचं काय क्षणात ज्ञान आलं आता आपण जिथं शाळा चालवतोय समर्थ तिथं सुद्धा मी सरांना विनंती केली की तुम्ही या शिबिराला अटेंड राहा आमच्या सगळ्यांना मी सांगितलं वेळ द्या सगळ्यांनाच पण कुणाला सुद्धा काय वाटतंय की प्रायोरिटी म्हणजे ज्याला प्रायोरिटी द्यायची आहे क्रम द्यायचा आहे तो आपल्या सगळ्यात लास्ट क्रम जातोय आपण मशागत कोणाच करतोय मनाच्या मशागत होत नाही मना सज्जना तू म्हणे हे मीच करी माऊलीचं म्हणते माझ्या वचना प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कार मजे एकाते कोण आहे मी सर्वांमध्ये कोण आहे सर्वाकडे राम देव एक सूर्यप्रकाशात सहस्रश्मी लक्षात घ्या आपण शब्द आहेत ना अक्षर आहेत ना ही ब्रह्म आहे ही शक्ती आहे आणि ही शक्ती प्रत्येकामध्ये सानिध्य आहे पण वनी तो चेतवावा मग अशी सरांनी सांगितलं पेटलं पाहिजे पेटवलं पाहिजे आपल्याकडे क्रांती आहे शेजारी आणि इथं सुद्धा क्रांती आहे पण इथं अहिंसेची क्रांती आहे बरं का आमच्या सुद्धा प्रचंड क्रांतिकारक होऊन गेले साहेबांचे 3 चुलते क्रांतिकारक आहे स्वातंत्र्यवीर आहेत बऱ्याच लोकांनी इथल्या पल्साच्या पेन्शन नाकारल्या म्हणजे स्वातंत्र्य देशाची सेवा केली आणि पैसा घेणार लक्षात घ्या म्हणजे सैनिक होते आणि त्याचा सगळे वारसा चालवतोय लक्षात घ्या शेजारी जिडे आपण तुफान सेना किंवा तिथं काम केलं नानासाहेब पाटलांनी काम केलं आपण काय भेंडी बेकडं नाही आयुष्यात समस्या येणार पण समस्यावर स्वार व्हायला पाहिजे लक्षात घ्या त्यात पुरुषार्थ आहे आणि
आपण शिवाजी महाराजांचा भरोसा सांगतोय. तुम्ही जर बघितलं आता म्हणजे खरं तर मला त्यात उतरायचं नाही राजकारणावर. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण आणि तिसरे ते सावधानपण सर्वशी. रामदास स्वामी सांगितले सूत्र जीवनाचं. पहिलं ते हरिकथा निरूपण. हरिकथा सोडून तुम्ही जर काय करायला गेला तर कधीही तुमच्या हाताला काय लागणार नाही. मग तुम्हाला राज्य मिळू दे, भोग मिळू दे, समृद्धी मिळू दे. राज्य भोग समृद्धी येणे उज्जीवन नव्हे जीवबुद्धी माऊलीने सांगितले. लक्षात घ्या. आणि ह्या कन्सेप्ट प्रमाण आहेत आणि प्रमाण न मानता आपण जे वागतोय ते आपण बघायचं. इंद्रिय जय जय म्हणती ते जीव जय करती ते तरलेच न तरती. आपलं काय वाटतं उपाधी मिळाल्या, मी प्राध्यापक आहे, मी मास्तर आहे, मी शिक्षक आहे, मी शाखाधिकारी आहे, यार कुठं डुलतोयस? परत कोणी विचारत नाही. विचारायचा विषय नाही सर. विषय भोगेचा वृद्धाप्य लागे येऊ बळाने प्रज्ञा जिरून जाय. कुणा दावा लागला ताकद तुम्ही? लक्षात घ्या. आपण सगळे ज्ञानबंधू आहे. आपल्याला जी जी ज्ञान झाली त्याने तेव्हा आपलं काय होतंय पोटाचं धंदा आहेत आणि संतांची कृपा आपल्यावर आहे. लक्षात घ्या. किंवा शिवाजी महाराजांचा आपण गनिमी कावा आपण शिकलोया. म्हणजे आले की वारीला जायचं, कार्तिक वारी, आषाढी वारी आणि इतर वेळी परत परपंच करायचं. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला दक्षिण भारतात ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. उत्तर भारतात तुम्ही जर गेला घरात 4 पोरं असली तर एक संन्यास आहे पहिला. म्हणजे गिरीपुरी जे काही सगळे संप्रदाय तिथे आहेत. किंवा आता तुम्ही सुद्धा उज्जैनला झाला आपल्यात कुंभमेळा 2 वर्षापूर्वी उज्जैनला. आता नाशिक लोक आपण सगळे जाऊया. त्याला सुद्धा महत्व आहे. म्हणजे आपण गेल्यावर अनुभवता येते आपल्याला काय आहे. तर तिथं 10,000 नागासाधूंनी दीक्षा घेतल्या. नागासाधू म्हणजे आपल्या संत सैनिक आहेत. ते संतांचं रक्षण करण्यासाठी ती फौज आहे नागा. त्यात कोण गेलेत? MBBS MD सगळे असणारे तुम्ही बघा. आता 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे आत्महित आत्मकल्याण करताना न्यास घ्यावा लागतोय, लंगोटी घालायला लागते. सावध झालेत समर्थ आणि सगळ्याला सावध केलंय. पण आपला बेसावध जे आहे आपले भज गोविंद मूढ मते, आपली बुद्धी ईश्वर सोडून, ईश्वर कुठं आहे? आपल्या हृदयाचं आहे. हा असता सर्व सुख असे आरा परिभ्रांतासी काम विषयावर आहे. लक्षात घ्या. आणि मग विषय ओढी लक्षात घ्या. म्हणजे कमलकंद आणि दरदुरा नादू नको एकच करा परी पराग सेवीचे भ्रमरा आणि यरा चिखलची पिढ्यान पिढ्या जरी गेल्या तरी त्याच्या वाटाला चिखलाशिवाय रेंद्याशिवाय काय झालं? आखाडे आता सोडा. लक्षात घ्या. श्रावण पण येणार आहे. नाही रिअल आहे. लक्षात घ्या. सगळा गुणाचा खेळ आहे. त्रिगुण आसार सत्व रज तमात सगळी प्रकृती काम करते. लक्षात घ्या. जागा होऊया, जागा होऊया, जागा होऊया. आणि लक्षात घ्या साधनेला महत्व द्या. साधना म्हणजे जी स्वीकारलंय ती. म्हणजे समजा साहेबांनी राजकारण स्वीकारलं साहेबांनी अजून पुढं जात राहावं. मी समजा सेवा स्वीकारल्या संस्थेत तर तिथं आलेल्या माणसाचं काम कसं पूर्ण होईल ही मी बघितलं पाहिजे. विद्यार्थ्याचा त्यांना अभ्यास केला पाहिजे. आपण प्रत्येकानं ज्या गोष्टी आपल्या संतांनी सांगितले तिथं आपण सरेंडर पाहिजे आणि आळस आणि प्रमाद आपण सोडला पाहिजे. जिथं जिथं ज्ञान आहे तिथं आपण जायला पाहिजे. इथं या 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 म्हणून सांगायला नाही पाहिजे बोंबलायला सगळ्यांनी. लक्षात घ्या. रिअल आहे. दासबोध आहे, दासबोध आहे, दासबोध आहे. विचार करा की 10-15 जण गेल्या ह्याच्यापूर्वी 25 लोक होती दासबोधला आतापर्यंत वर्ष. का वाढलंच नाही? एक लक्षात घ्या. दुकानदार आहे. मी सुद्धा वारकरी आहे, आजारेकरांचा वारकरी आहे. म्हणजे मला बोलायचं आहे असं की माझ्यात सुद्धा आता संप्रदायाचे लोक आहेत. त्याच्यातनं मी बऱ्याच वर्ष ऐकलंय याला का ती बामणा सगळं कौतुक आहे. आमचा एक महाराज आलेला नाही आज, संजय महाराज म्हणजे जोडीदार आहे माझा. इथं बँकेत माझ्यावरच काम करतोय म्हणजे एकत्र. तर ती सगळं बामणाच कौतुक आहे. अरे बामणाच कौतुक कुठं नाही? तुम्ही ब्रह्म जाणा. ब्रह्म जाणा तर तुम्ही पण ब्राह्मण आहे ना. पण आपण काय झालं माहिती आहे का? आपल्या कुठेतरी धारणा आपण करून बसलोय. आपण शोधत नाही. आणि सगळा प्रवास स्वतःचा स्वतःपासून आहे. विठ्ठल आमचे जीवन आगम निगमाचे स्थान. याच आहे तिथनं जायचं आहे तिथनं. 10 लाख विठ्ठलांचं दर्शन आता होतंय वारीत. तो कोण आहे? विठ्ठल आहे. लक्षात घ्या. आहे का नाही? कोण आहे? दुसरं कोण आहे? विचार करा की आपण सगळ्याच्या पाया पडतो. हे कुठं नाही ज्ञान. हे कुठं सुद्धा नाही. जगाच्या पाठीवर अन्य कुठं सुद्धा हे नाही. आणि हे तर पिकतंय आपल्यात. लक्षात घ्या. ह्याचं आपलं काय मार्केटिंग बाजार करायचा नाही. आता तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपल्या बिरोडी सुद्धा वाचन कट्ट्यात सरांनी सांगितलं, कवडी सरांनी मला की तुम्ही बोलणार काय म्हणून. तर म्हणजे मी सांगितलं मला ते जमणार नाही, मला करायचं पण नाही. कारण असं आहे मन गेले स्वरा माझे कोणी चिंतावा श्रीहरी. मला श्रीहरी पाहिजे.
फळं नको आहेत मला, भगवंताचीच सेवा करायची आपल्याला, ही बाजार करायची गोष्ट नव्हतं. पण आज शंकराचार्य सांगतात, तुम्ही जर कथा वाचक आहेत उत्तरेतले 50-50 हरकोटीचे मालक आहेत. काय चाललंय उपाधी, देशाचा ऱ्हास, ऐकणाऱ्यांचं काय चाललंय, सांगणाऱ्यांचं काय चाललंय, लक्षात घ्या. म्हणजे आपण सुद्धा बरं थांबतो मी, रामची बायको मध्ये उत्तरेत थांबवा तुमचं. तुम्हाला माहिती आहे अमृता प्रीतम जी पंजाबच्या लेखिका आहेत, त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, आपल्या शेरवाडकरांना मिळाला सगळं. तर त्यांचं आणि काकाजीचं जेव्हा भेट झाली दिल्लीत 93ला, नरसिंहराव त्यावेळेला पंतप्रधान होते आणि तिथं त्या राज्यसभेच्या खासदार होत्या अमृता प्रीतमजी. आणि त्यांना काकांची भेट झाल्यानंतर जे अनुभव आले परत जीवनात, ते त्यांनी परत ते कायनाचे आगे किंवा नागमणी म्हणून लिहिले. त्यामुळं हिंदी भाषिक पट्टा जेवढं हिंदी उत्तरेत काकाजीचं लय मोठं प्रश्न. आपल्या सांगलीचे आहेत, पलूसला किती वेळा आलेत आणि आपल्यात आपण गेलो की त्यांना वाटतं माहेरचा कोणतरी आला. मी सगळ्या सांगते, हे सांगलीचे आहेत, हे सांगलीचे आहेत, सगळ्या सांगे पलूसचे आहेत सांगतात. म्हणजे दोंडराय मला पांढरे जगदीशचं भाषण झाल्यानंतर सुद्धा काकाजी कुठं आहे, पलूस कुठं आहे म्हणते, म्हणजे लक्षात घ्या नसलं. आणि तिथं असं आहे, पंजाबचे आपले गायक काय नाव हा पंजाबी गायक सुफी अश्विन भाई जागतिक दर्जाचा माणूस आहे. आणि आता परवा जगदीश सांगितलं, आपल्यात विश्वास पांढरेंसारखी तिथं 5 जण अधिकारी होते, सुप्रीम कोर्टात जज होते. नाही मला सांगायचं आहे काय, पण जगदीशला 300 लोकांनी भेट दिली. म्हणजे भजनाचं एक काय हे का नाही, इंद्रजित देशमुख साहेब उपस्थित हो असतात की मोबाईल स्विच पण असतात. आम्ही आमच्या नेत्यांना पण लय वेळा विनंती केली आहे, तुम्ही पण थोडा काकांच्याकडे या. आम्ही भेटलोय काकांना, म्हणजे काकांना आम्ही सांगली दर्शन आपण गेलो होतो, म्हणजे भेटलो. पण 5 जण शिबिर सुदैवानं राहिलं म्हणा. हा 25-26 आहे. बरं मी उठून बोलत